या शन्याला तिथनं लवकरात लवकर घालवायला सांग. ती एकदा गेली ना तर सगळं व्यवस्थित होईल. उगाच गैरसमज नको, भांडण नको, राग नको, काही नको. राधिका, काय झालं? काय झालं? काय झालं? अहो भाजलंय. असं कसं भाजलं राधिका? तू जरा लक्ष देऊन नाही का करायचं? अहो एवढं काही नाही झालंय, राहू दे ना. एवढं काही नाही. काय हे बघ केवढं भाजलंय हे. काय झालं मग? एकदम ओरडली, पोती वाजता आली मी. काय झालं? आई पोती भीती सोड, तू जरा इकडे लक्ष दे बरं. हे बघ कसा हात भाजून घेतला हिने. पाहू बरं कसा भाजला हात. पाहू. आई काही नाही, अहो हात भाजलाय फक्त. तुम्ही दोघी जरा थांबा, मी आधी मला म्हणतो. थांब जरा. बाई 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 बाई, का ग तू पडना अगदी. घे बाई घे, जर पाणी घे. अहो असू दे भाजी बघा ना. बघते मी ते. तुमच्या दोघांचा ना काही कळत नाही बाई. कधी प्रेमाला एकदम पूर येते तर कधी एकदम खडखडाट दुष्काळ. लावून घे बाई, लावून घे. मलम लावतोय. खरंच खूप बदलले होय. तुला कळतं, मला कळतं, पण बाकीच्या आईला नाही ना कळत. ताका रोमाला याच्यातलं काळजी हे सूत्र चांगलंच वर्क होतंय. आता परत एकदा महाजनींना खोटं पाडलं की मग काहीच करू शकणार नाहीत ते. काय करावं काही कळत नाहीये. एकदा वाटतं मरू दे सगळं. कशाला वेळ आणि इज्जत वाया घालवायची. नाही नाही, मी सांगणार. राधिकासाठी मी आयुष्यभर जीवाचं रान करीन आणि खरं काय ते बाहेर काढीन.